शिवसेनेचे 5 आले होते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे 10 आले होते। तर त्याच्यामुळे आमदारांची संख्या बघता तशी पण शिवसेनेपेक्षा उद्धव गटाची संख्या आमदारकीला दुप्पट होती। त्यामुळे जर कॉर्पोरेटरची पण संख्या दुप्पट दिसत असेल तर त्याच्यामध्ये काही आश्चर्य वाटण्याजोगं नको, कारण विधानसभेला सुद्धा 10 आले होते ना त्यांचे आणि शिंदेचे 5 आले होते। ठीक आहे, एक तपशील बदललाय, पटकन आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे। 227 जागांपैकी 221 जागांचे कल आले आहेत, म्हणजे आता जवळपास चित्र स्पष्ट होत आलेलं आहे। भारतीय जनता पार्टी 95, शिंदेची जागा वाढली 31, आणि याच निमित्तानं आणखी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला द्यायला हवी। महायुती म्हणजेच आता भाजपा शिवसेनेनं बहुमताचा आकडा पार केलेला आहे। मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती, त्याचबरोबर अजित पवार यांचा महापौर बसू शकतो। अर्थात अजित पवार इथे समर्थन करतील यात काही वाद नाही, पण भाजपा शिवसेनेचा महापौर मुंबईत बसणार हे नक्की झालेलं आहे। घड्याळात किती वाजलेले आहेत? 1:16 आहेत। परिस्थिती आता काही फारशी बदलणार नाहीये, हे जवळपास निश्चित आहे। पटकन एक प्रतिक्रिया आपण अरुण सावंत आणि अवधूत वाघ यांची घेणार आहोत आणि मग इतर मान्यवरांना बोलतं करणार आहोत। अरुण सावंत, हळूहळू का होईना तुमचा आकडा वाढतोय? प्रसादजी, जे आम्ही काम केलेलं आहे जनतेसमोर, जनता त्याला हळूहळू पेटा जशा जशा उघडतायत आपल्याला कल वाढताना दिसतोय। तरी सुद्धा मी पुनश्च एकदा म्हणे की ज्या हिरिरीने एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर सुद्धा कामं केली, त्याच्यामध्ये रमाबाई नगर, आंबेडकर नगरचं उदाहरण देता येईल, बिडडी चाळींचं उदाहरण देता येईल, मुंबईचं सौंदर्यीकरणाचं उदाहरण देईल, मुंबईच्या स्वच्छतेची उदाहरणं देता येतील, कोस्टल रोड घ्यायचं, जी कामं केली होती ते त्याचं कुठेतरी जनतेमध्ये थोडंसं हे उभाटा आणि मनसे यांनी फुकटची मतं खाल्लेली। काम केलं आम्ही, परंतु जनता कुठेतरी त्यांच्या त्या मराठी आणि जे करत होते त्याला भुललेले आहेत। परंतु तरी काही हरकत नाही, जनतेने चांगल्या प्रकारचं मॅन्डेट महायुतीला सुद्धा दिलेलं आहे आणि जनता जनार्दनाने जो काय आशीर्वाद दिलाय तो आम्ही मान्य करून ठीक आहे। शब्द आहे, ताजा तपशील येतोय, पटकन आधी प्रणिताकडून ऐकूया मग अवधूत वाघ। मुंबईत मला विचारलंय मधून काँग्रेसचे समन आझमी विजयी झालेले आहे। महत्वाची बातमी काँग्रेससाठी, मुंबईत प्रभाग क्रमांक 185 मधून भाजपच्या रवी राजा हे विजयी झालेले आहे। मुंबईत प्रभाग क्रमांक 167 मधून काँग्रेसचे समन आझमी हे विजयी झालेले आहे। रवी राजा यांना मात्र पराभव स्वीकारावा लागलाय, माफ करा, रवी राजा यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे। 167 मधून काँग्रेसचे उमेदवार समन आझमी यांचा विजय, काँग्रेससाठी ही महत्वाची बातमी। एक वेगळं तुम्हाला ऑब्झर्वेशन सांगतो, आम्ही 15 जिंकून आलो, 15 जी शिवसेना 5 आली, 6 पंचा 30 आणि उभाठात 10 आमदार आहेत, 10 गुणिले 6 बघा 60, साधारण त्याच रेंज मध्ये येतात। फक्त काँग्रेस 3 आली, साहित्रिक 18 झालं पाहिजे होतं, ते 13 मध्ये आलेले आहेत। पण साधारण जर तुम्ही पाहिलं तर विधानसभेला जो रिझल्ट लागलेला आहे त्याच्याच अवतीभोवती हा रिझल्ट मला दिसतोय। बर, पण अवधूत वाघ 100 नाही ना भाजपचे झाले? होतील ना हो, आता कुठे 7 जागा उरल्यात फक्त, आता कुठे होणार आहेत तुमच्या? तुम्हाला काय वाटतं, म्हणजे उद्धव ठाकरेंचे आणखी कमी होणार आहेत का? नाही, काँग्रेसचे कमी होतील। अच्छा, पण काँग्रेसचे कमी होताना तुम्हाला एक लक्षात घ्यायला पाहिजे, काँग्रेसचे बहुतेक मुसलमान उमेदवार पटापट जिंकतायत। आता बोला, त्यामध्ये काय जिंकू देत ना, जे जिंकणार आहे ते जिंकणार आहे का? आम्ही असं थोडंच म्हटलंय 227 उमेदवार आमचे निवडून येतील, आम्ही असं कधीच नाही म्हटलं। मी 105 म्हटलं होतं। बिलकुल। आता आपण आपल्या सोबत आलेल्या नव्या मान्यवर अयोध्या पौळ पाटील यांच्यापर्यंत पोहोचतोय। उद्धव गटाचं या चर्चेतलं प्रतिनिधित्व त्या करतायत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या त्या प्रतिनिधी आहेत। अयोध्याजी, आपलं स्वागत। मला आपल्याला या चर्चेत स्वागत करून घेत असताना एक आणखी मान्यवर आपल्या सोबत आहेत, त्यांचाही परिचय करून द्यायचा आहे। आपल्या सोबत आहेत संगीता वाझे। संगीताजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? आपण कृपया पूर्ण वेळ स्क्रीनवर असणार आहात, कृपया आपण समोर बघायचे सर्व मान्यवरांनी। संगीता वाझे या चर्चेमध्ये शरद पवार गटाचे